नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। अजितदादांनी आपल्या हयातीत गेली 33 वर्षांमध्ये ज्या विधानसभा मतदारसंघावर अजित योद्धा म्हणून राज्य केलं, त्या बारामती मतदारसंघात अशी अचानक पोटनिवडणूक लागेल हे कुणाच्या ध्यानीमनी देखील नव्हतं। दादांनी एका पोटनिवडणुकीसह इथून 8 वेळा निवडणूक लढवली आणि ती तितक्याच वेळा जिंकली सुद्धा। 1991 ते 2024 या 33 वर्षांमध्ये अजित पवारांविरोधात बारामती मतदारसंघातून तब्बल 58 जणांनी निवडणूक लढवली। 91 ची पोटनिवडणूक आणि 2019 ची विधानसभा निवडणूक या दोन निवडणुका वगळता शिवाजी जयसिंग कोकरे यांनी दादांविरोधात 6 वेळा निवडणूक लढवली। शिवाजी कोकरे हे हिंदुस्थान जनता पार्टीकडून एकदा तर अपक्ष म्हणून 5 वेळा निवडणूक लढले। याशिवाय सचिन अगवणे यांनी दादांविरोधात अपक्ष म्हणून 3दा निवडणूक लढवली। राजेंद्र काळे यांनी शिवसेनेकडून तर काळूराम चौधरी यांनी बहुजन समाज पक्षाकडून 2दा निवडणूक लढवली। विनोद चांदगुडे यांनी राष्ट्रीय जनक्रांती पार्टीचे उमेदवार म्हणून एकदा आणि अपक्ष म्हणून एकदा अशी 2दा निवडणूक लढवली। भाजपनं दादांविरोधात आतापर्यंत 3 वेळा उमेदवार देऊन पाहिले, पण त्यांना नाउमेद व्हावं लागलं। 1991 ची पोटनिवडणूक आणि त्यानंतर 2014 व 2019 या तीनही निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवाराला पराभूत व्हावं लागलं। ना KH खंडेराव दादांना पाडू शकले, ना बाळासाहेब गावडे आणि गोपीचंद पडळकर। बारामती मतदारसंघातून लढवलेल्या 8 निवडणुकांमध्ये मिळून अजितदादांना एकूण 11,16,239 इतकी मतं मिळाली आहेत। बारामतीचा दादा म्हणजे अजितदादा हे त्यांनी आपल्या अफाट लोकप्रियतेतून दाखवून दिलं। दादांविरोधात 80,000वर मतं घ्यायला शेवटी त्यांच्याच पुतण्याला म्हणजे युगेंद्र पवारांना उभं राहावं लागलं। इतर 57 पैकी एकही उमेदवार मतं मिळवण्याच्या बाबतीत 61,000च्या वर जाऊ शकला नाही। सलग 4 वेळा लाखोंच्या वर मतं घेणारे अजितदादा अचानकपणे सर्वांना सोडून गेले आणि बारामतीत पोटनिवडणूक लागली। गेली 8 निवडणुकांमध्ये अजितदादांना मिळालेली मतं आणि त्यांची आकडेवारी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अजिंक्य अपराजित अजित योद्धा बारामती विधानसभा मतदारसंघ 1991 ते 2024 निवडणूक वर्ष आणि मिळालेली मतं। 1991 पोटनिवडणूक 96,032। 1995 91,493। 1999 86,507। 2004 96,302। 2009 1,28,544। 2014 1,50,588। 2019 1,95,641 आणि 2024 1,81,132। एकूण मतं 11,16,239। राज्यसभेतून थेट महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत जाऊन बसलेल्या सुनेत्रा पवार यांना विधिमंडळ सदस्य म्हणून 6 महिन्यांच्या आत निवडून यावं लागणार। बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा काकी उभ्या राहतील हे जवळजवळ निश्चित झाले। त्यांच्या विरुद्ध महायुतीच काय, महाविकास आघाडीतलाही कोणता पक्ष उमेदवार उभा करेल असं वाटत नाही। बारामतीतील 3,83,000 मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होणार याबाबत साऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली। तरी देखील ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही याबाबत संशय घ्यायला वाव आहे, आणि तो म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्ष सोडून ऐनवेळी इतर कोणता तरी राजकीय पक्ष अथवा अपक्ष उभा राहतोय की काय याचा। पाहत रहा LS मराठी।